नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामधील संजय गांधी निराधार योजना असेल तर या योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना एप्रिल महिन्याची पेन्शन मिळाली नव्हती, तर अशा सर्वच लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। डीबीटी पोर्टलद्वारे जे वितरण आहे तर या वितरण करण्यासंदर्भात तशी नोटीस पोर्टलवरती आलेली आहे। तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। तर अधिकृत पोर्टलवरती ही घोषणा झालेली आहे। साधारणतः 23 तारखेपासून उद्या 24 तारीख आहे, 24 तारखेपर्यंत अगदी दिवसभर ही लाभ वितरणाची प्रोसेस सुरू राहणार आहे आणि आता ही प्रोसेस झाल्यानंतरच लाभ वितरण सुरू होणार आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना नक्की पेन्शन कोणत्या दिवशी येणार ही देखील आपण सांगत आहोत। तर साधारणतः आज आणि उद्या म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसांमध्ये डीबीटी पोर्टलद्वारे लाभ वितरणाची कार्यवाही सुरूच राहणार आहे। त्यामुळे साधारणतः शुक्रवारी संध्याकाळी किंवा लक्षात घ्या की फायनली शनिवारी लक्षात घ्या की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिव्यांग जे लाभार्थी आहेत तर यांना 2,500 रुपयांची पेन्शन वितरण होणे सुरू होणार आहे। तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। साधारणतः आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये लाभ वितरणाची प्रोसेस होईल। उद्या संध्याकाळपासून नाहीतर उद्या संध्याकाळपासून पेन्शन वितरण सुरू देखील होऊ शकतं आणि नाहीच झालं तर शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही पेन्शन जमा होणार आहे। तर अशा प्रकारची ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। पेन्शन वितरण केवळ एप्रिल महिन्याचंच होणार आहे। थकीत पेन्शन वितरणासंदर्भात सध्या कोणतीही अपडेट नाही। पेन्शन वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।